मी खूप दिवसानंतर शॉपिंगला जातोय आणि शॉपिंगला जाण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मागच्या वेळेस मी जो व्हिडिओ पोस्ट केलेला जीन्स संदर्भात, त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांची अशा कमेंट की भाई अशा जीन्स कुठून घ्यायच्या किंवा ही जीन्स कुठून घ्यायची किंवा ही जीन्स पुण्यामध्ये कुठून मिळेल किंवा पुण्यामध्ये कुठून शॉपिंग करायची. मी पुण्याचे प्लेसेस एक्सप्लोअर करणार नाही आहे, बट मी आज एका मॉलला चाललो आहे. त्या मॉलमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवतो की कोणत्या सेक्शनमध्ये जायचं आणि कशा जीन्स घ्यायच्या. आता जर आपल्याला एखादी नवीन पॅटर्नची जीन्स भेटली ना तर ती आपण घेऊया, पण माझ्याकडे ऑलरेडी एवढ्या जीन्स पडलेल्या आहेत. ह्या वरती काही जीन्स आहेत, ह्या पण आहेत, त्याच्यानंतर माझ्या बेडमध्ये पण पडलेल्या आहेत. पण जर एखादी नवीन दिसलीच आपल्याला तर घेऊ, पण मी तुम्हाला दाखवतो आणि सांगतो की कशा कशा जीन्स आहेत अवेलेबल त्या स्टोअरमध्ये. हा ॲक्च्युली शॉपिंग दाखवण्याचा माझा पहिलाच व्हिडिओ, त्याच्यामुळे आज आपण फक्त एक मॉलमध्ये जाणार आहोत. याचे वेगवेगळे पार्ट तुम्हाला नक्की बघायला मिळेल. स्टे ट्यून. आणि विशेष म्हणजे प्रत्येक ब्रँड्सचं वेगळं वैशिष्ट्य असतं, त्याच्यामुळे आपण एकाच व्हिडिओमध्ये सगळे ठिकाणं दाखवू शकत नाही. डेफिनेटली आपण ॲनालिसिस करू शकतो सगळ्या व्हिडिओ झाल्यानंतर की भाई या ठिकाणी अशा अशा जीन्स भेटतात, या ठिकाणी परवडेबल जीन्स आहेत आणि या ठिकाणची क्वालिटी खूप छान आहे. त्याच्यामुळे सुरुवात करूया या स्टोअरपासून. हे ना आउटफिट दाखवायचं विसरलो, आउटफिट दाखवतो तुम्हाला. मी आज जीन्स जॉगर्स घातली. ॲक्च्युली मी जीन्स जॉगर आय गेस लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं विसरलो. ही माझी जीन्स जॉगर आहे आणि ही जवळपास मी 4 वर्षांपूर्वी घेतलेली आहे. आय स्टील रिमेंबर 2021मध्ये किंवा 22मध्ये, आय गेस 2021मध्ये. त्याच्यामध्ये मी प्लेन व्हाईट शर्ट घातलं आहे कारण मला तिकडे चेंज वगैरे करायची गरज पडली तर त्याच्यामुळे. अँड मे बी मी चप्पलच घालून जाणार आहे कारण आय डोंट थिंक जरी मी कारमध्ये जात असलो तरी मी 17 ठिकाणी उतरणार. मला माझे पांढरे शूज खराब नाही करायचे, माझ्याकडे ते कवर पण नाही शूजला घालायचं, त्याच्यामुळे मे बी मी चप्पलच घालून जाणार. लेट्स सी. किंवा दुसरा असा कलरचा शूज जो मातकट रंगाचा आहे. चांगलं पचपच सनस्क्रीन लावून घ्या. मुळात मुलं सनस्क्रीन अप्लाय करत नाही आणि बाहेर जर सनस्क्रीन लावायचं म्हटल्यानंतर विषयच येत नाही. त्याच्यामुळे ही स्टिक जी आहे, सनस्क्रीन स्टिक म्हणतात त्याला, ही काढायची, हे लिपस्टिक सारखं बाहेर येतं, अप्लाय करायची आणि ठेवून द्यायचं. मला तरी असं वाटतं की भाई मुलांसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे सनस्क्रीन लावायचं. मी या व्हिडिओसाठी पहिलं H&M का निवडलं कारण H&M मध्ये प्रचंड व्हरायटी आहे. लोकल जे कपडे आहेत त्या फॅशनशी थोडंफार मिळतं जुळतं आहे. मी झाराला नाही गेलो डायरेक्ट कारण झारा इज वन स्टेप फॉरवर्ड. काही ठिकाणी जीन्ससाठी वेगळं सेक्शन केलेला असतो, पण या ठिकाणी सेक्शन वगैरे वेगळे काहीच केलेलं नाही आहे. कुठेही जीन्स आहेत, कुठेही फॉर्मल आहेत, कुठेही शर्ट आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जाऊन सापडावं लागेल की भाई कुठे काय म्हणून. त्या बाजूला तर सगळे शर्ट्स वगैरे आहेत, बट या ठिकाणी जीन्स वगैरे आहेत. आता काही ठिकाणी माझ्या माईकचा आवाज बंद झाला होता, मला माहिती नाही फोन वगैरे आला असेल त्याच्यामुळे झाला असेल. बट दुसरा दिवस आहे आणि ही जी शॉपिंग आहे ना ती थोडी डिसअपॉइंटेड होती माझ्यासाठी. का मी तुम्हाला समोर सांगतो. आता आल्यानंतर मी सगळ्यात पहिले ज्या सेक्शनमध्ये घुसलो होतो ना तीच माझी चूक होती. कारण तो जो सेक्शन होता ना तो सगळा न्यू सेक्शन होता आणि त्या सगळ्या जीन्सला बटन होते. त्या जीन्सला अजिबात चेन वगैरे नव्हती. तर त्या पहिल्या न्यू सेक्शनमधली मी ही जीन्स ट्राय केलेली, विच इज प्रिटी गुड. खूप छान जीन्स होती, पण तिला चेनच नव्हती. जेन्युइनली स्ट्रेट फिट होती आणि खूप छान जीन्स होती आणि मला जेन्युइनली घ्यायची इच्छा होती, पण याला बटन होते त्याच्यामुळे मी लगेच इग्नोर केलं. बटन जर असेल तर अजिबात घेऊ नका, कारण जेव्हा सुसू करायची असते ना तेव्हा बटन काढण्यामध्ये आणि घालण्यामध्ये प्रचंड वेळ जातो. वेळचंच कळलं, बट त्या ठिकाणी आपल्या हाताचे एवढे डाग उमटतात ना की इट इज इम्पॉसिबल. मे बी इट विल वर्क फॉर गर्ल. भाई काय होतंय, दुसरी जीन्स पण बटन आहेत. नो, याला पण बटन आहे. द ओनली जीन्स विच हॅज नो बटन इज दिस. आणि जर तुम्हाला रेग्युलर फिट आणि स्ट्रेट फिट घालायची नसेल आणि जर तुम्हाला पुण्याची जीन्स हवी असेल, पुणेरी जीन्स हवी असेल तर 100% तुम्ही ही जीन्स घालू शकता. खूप छान जीन्स आहे, पुण्याच्या मुलांना आवडेल अशी जीन्स आहे. इट इज 2490. अफोर्डेबल अजिबात नाही आहे. 2499ची जीन्स आहे. बट तुम्हाला जर क्वालिटी हवी असेल आणि सगळ्या गोष्टी चांगल्या हव्या असतील तर त्याला पर्याय नाही. आपल्याला विचारलं की भाई मी चुकीच्या सेक्शनमधून तर जीन्स नाही उचललात, मला वाटलं की ते लेडीज सेक्शन, बट दॅट इज गाईज सेक्शन ओनली. आणि म्हणजे युनिसेक्स जीन्स आहेत आणि दॅट इज वॉट ट्रेंडिंग टुडे असं ते म्हणतायत. इज इट न्यू ट्रेंड? म्हणजे तुम्ही पण ह्या जीन्स घालताय का? कितीही न्यू कलेक्शन असलं ना तरी ते घालायला अजिबात परवडत नाही कारण ते प्रचंड अवघड होतं मुलांना घालण्यासाठी. किंवा व्हॉट आय टोल्ड यू, जीन्स सिलेक्ट करण्यामध्ये माझी चूक झाली की मी त्या सेक्शनला गेलो. तो जो सेक्शन आहे
तो पूर्ण सेक्शन नवीन आलेला आहे आणि त्या सगळ्या जीन्सला बटन आहेत. बट दिस आर द जीन्स ज्या रेग्युलर फिट आणि रिलॅक्स फिट आहेत. रेग्युलर फिट या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि रिलॅक्स फिट अशा कचऱ्यासारख्या टाकून दिलेल्या आहेत. त्या तुम्ही घेऊ शकता. ज्या सगळ्या जीन्सला चेन आहे, बटन नाही आहे. सो दीज आर रिलॅक्स फिट. पण याचा बॉटम मला जरा मोठा वाटतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर वापरायचे असेल तर बघा. आय विल ट्राय 29 नंबर जर या ठिकाणी असेल तर. आपल्याला 30 ट्राय करावं लागणार. ओके, लेट्स ट्राय यस. तर ही पण रिलॅक्स आहे, ही पण रिलॅक्स आहे. यांच्यात ह्या दोघांचे कलर वेगवेगळे आहेत. फक्त आपण ही घेऊन बघूया. मी मुळात अगोदर हे सेक्शन बघितलं आणि सोडून दिलं, कारण मला असं वाटलं की भाई दिस इज कचरा. मला वाटलं याचं काहीतरी सेल वगैरे टाकलेलं आहे. बट दिस आर द ओनली जीन्स ज्या आपण घालू शकतो. तर या ठिकाणी ह्या ज्या जीन्स आहेत ना, याला ट्विन स्टिच म्हणतात. ट्विन स्टिच. एक मिनटं. म्हणजे सगळीकडे तुम्ही त्याला डबल शिलाई बघत असाल, त्याला ट्विन स्टिच जीन्स म्हणतात. आपण ती पण एक ट्राय करून बघूया. या सगळ्या रेग्युलर फिटमध्ये आहेत. आता कुठे माझ्या मनाला जरा शांती भेटली, कारण ह्या जीन्स आहेत घालण्यासारख्या. म्हणजे पावसाळ्यामध्ये ॲटलिस्ट मी ह्या जीन्स घालू शकतो. पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला जर फिरायचं असेल, महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाळ्यात फिरायचं असेल, तर ह्या अशा जीन्स परफेक्ट आहेत. या ट्विन स्टिच नंतर मी ही रेग्युलर फिट ट्राय केलेली. ॲक्च्युली थोडी लूज फिट आहे, रेग्युलर फिट जरी म्हटलं तरी. बट खूप छान जीन्स आलेली, खूप छान. म्हणजे डेफिनेटली तुम्ही पावसाळ्यात घालू शकत नाही. पावसाळ्यात तुम्ही ही ट्विन स्टिच घालू शकता, किंवा मी अगोदरच्या ज्या बटनमधली एक जीन्स होती दुसरी जिला चेन होती ती घालू शकता. बट या तुम्ही पावसाळ्यात वापरू शकत नाही. बट दिस व्हेरी लवली जीन्स जर तुम्हाला स्टॉक करून ठेवायचं असेल तर, आणि कलेक्शनमध्ये ॲड करायचं असेल तर. या दोन्ही जीन्सपेक्षा जास्त मला ही जीन्स आवडलेली. बट माझं नशीब एवढं घाण की कॅमेरा बंद झालेला ऐनवेळी, त्याच्यामुळे फ्रीज फ्रेम करून सांगतोय. खूप छान जीन्स आहे ही जीन्स. तर मी 100% आणणार होतो, बट मला तिच्यामध्ये 29 नंबर भेटला नाही, त्याच्यामुळे मी ही घेतली नाही. आता मी का म्हणतोय की मला डिसअपॉइंटमेंट झाली मॉलला जाऊन, कारण इथे फक्त मला 3च प्रकारच्या जीन्स भेटल्या. म्हणजे जे न्यू सेक्शन आहे, न्यू सेक्शन सोडून, कारण त्या सगळ्या जीन्सला बटन आहेत. आणि माझ्याकडे ऑलरेडी 2 बटनवाल्या जीन्स आहेत जाराच्या. तुम्ही घालू शकत नाही, शक्यच नाही. तर H&Mमध्ये फक्त 3च प्रकारच्या जीन्स आहेत ज्या तुम्ही घालू शकता. म्हणजे या 3 प्रकारच्या जीन्समध्ये 4 कलर आहेत. मध्ये ट्विन स्टिचेसवाली पण होती जी मी तुम्हाला दाखवली. रेग्युलर फिट, स्ट्रेट फिट आणि लूज फिट. तर ह्या 3च जीन्स होत्या. त्याच्यामध्ये व्हरायटी अजिबात नव्हती. त्याच्यामुळे तुम्हाला जर H&Mला जायचं असेल विचार करून जा. आणि त्याच्या प्राइजेस पण थोडाफार आहेत. म्हणजे ठीक आहे, एकदा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ठीक आहे. एकदा इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला जवळपास 3-4 वर्ष समोर जीन्स घ्यायची गरज नाही आहे. बट स्टील पुण्याच्या मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर 700 ते 1000 रुपयापर्यंत भरपूर छान जीन्स मिळतील. कुठे मिळतील, काय मिळतील हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण हा जो व्हिडिओ होता तो स्पेशली होता H&Mवर. H&Mमध्ये कशा जीन्स मिळतात, किंवा पुण्याच्या मिलेनियम मॉलमधल्या किंवा वाकडच्या मिलेनियम मॉलमधल्या H&Mमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जीन्स मिळतात. तर या 3च प्रकारच्या जीन्स आहे. अजिबात जाऊ नका मी म्हणेल. तुम्हाला जर व्हरायटी हवी असेल तर, जर तुम्हाला बेसिक जीन्स हवी असतील तर तुम्ही 100% जा या 3 किंवा 4 प्रकारच्या जीन्स घेण्यासाठी. अँड दॅट्स इट फॉर टुडे. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि हो, मी कुठून कपडे खरेदी करायला हवे, किंवा कोणत्या शॉपचा रिव्ह्यू द्यायला हवा, किंवा कोणत्या कपड्यांचा रिव्ह्यू द्यायला हवा, हे प्लीज कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.